जसे तिरंगे आपल्या हातात दिसत आहेत असं म्हणतं गणांना पाहिजे आज या तिरंग्याला. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद. आता या ठिकाणी जे उभे आहेत सरकडे साहेब मनापासून आभारी. सर्वांना विनंती एकदा बसून घ्यायचं. बसा बसा बसा. आणि हातात जे झेंडे दिलेत ना, मला वाटतं आपण थोडे असं फिरवलं ना तर आणखीन वातावरणामध्ये होईल. निश्चितच सन्माननीय आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे सन्माननीय अध्यक्ष रविदादा चव्हाण यांच्यासह सर्व महाराष्ट्रातील मंत्री महोदय, मान्यवर अवघ्या काही क्षणामध्ये या कार्यक्रम ठिकाणी पोहोचत आहेत. परत एकदा मी असं म्हणेल, तिरंगा हातात, तिरंगा आपल्या हातात, मनात देशभक्तीचा अभिमान. तिरंगा आपल्या हातात, मनात देशभक्तीचा अभिमान. भारत माता की जयने, भारत माता की जयने. दुमदुमला हा आसमंत, दुमदुमला हा आसमंत. मी परत एकदा सरकडे साहेबांना विनंती करतो की जो माहोल तुम्ही या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या हृदयस्थ स्थान असणाऱ्या क्रांती चौकामध्ये तयार केले, निश्चितच मला खात्री आहे की हा ऐतिहासिक क्षण परत आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये येत राहील, भविष्यामध्येही होत राहील. परंतु या तिरंगा यात्रेसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यासह, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षासह अर्ध मंत्रिमंडळ या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी येते. त्यामुळे जोरदार परत एकदा भारत मातेच्या घोषणा देऊन आपण त्यांचं स्वागत करूया. भारत माता की जय. अरे भारत माता की जय म्हणल्यानंतर ज्याचा आपसूक हात वर जात नाही तो कसा भारत मातेचा पुत्र. बरेच जण भाऊ टोपीवाले, अरे हात वर केला पाहिजे ना बॉस. चला सर्वजण ज्यांना ज्यांना प्रभू रामचंद्रांनी हात दिले त्यांनी सर्वांनी जोरदार घोषणा द्यायची. आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय रविदादांचं या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये आगमन झालेलं आहे आणि या ठिकाणी त्यांना आपल्याला या ठिकाणच्या घोषणाहून दाखवून द्यायचंय की पूर्ण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भारत मातेच्या चरणी वंदन होण्यासाठी तयार आहे. भारत माता की वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की. आदरणीय सरकडे साहेब, धन्यवाद.